कांद्याच्या दराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आलाय। नाशिक नंतर आज पुण्यामध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा निघणार आहे। पुणे नाशिक महामार्गावर मनसर इथे आंदोलन केलं जाईल। महाविकास आघाडीचे नेते शेतकरी मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, आमदार रोहित पवार, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि शेतकरी यावेळी उपस्थित राहणार आहेत। याआधी सुद्धा शेतकरी प्रश्नासंदर्भात चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला होता। त्यावेळेला सुद्धा महाविकास आघाडीचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसाच आज सुद्धा मनसरमध्ये महामोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। हेमंत, गेल्या अनेक महिन्यांपासून कांदा प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रोश करतायत। कांद्याला हमी भाव द्या, आमचं जे नुकसान होतंय त्या संदर्भात काहीतरी पावलं उचला असं सातत्याने त्यांची मागणी होती आणि म्हणून आंदोलनं सुद्धा केली जात आहेत। आज मनसरमध्ये आंदोलन होणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय प्रमुख मागण्या आहेत, तसंच महाविकास आघाडीचे कोणकोणते नेते यावेळी उपस्थित राहतील? नक्कीच श्वेता, पुणे नाशिक महामार्गावरील मनसर येथील नंदी चौकामध्ये आज खरं तर शेतकऱ्यांचा कांद्यासाठी विराट महामोर्चा संपन्न होता आणि या विराट महामोर्चासाठी महाविकास आघाडीचे राज्यातील दिग्गज नेते उपस्थित असणारा प्रामुख्याने विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, शिवसेनेचे विचार केला तर बाबाजी काळे असतील, सचिन अहिर असतील, यांसारखे दिग्गज या ठिकाणी उपस्थित असणारे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके यांच्यासह माजी आमदार अशोक पवार उपस्थित असणार आहे। प्रामुख्याने विचार केला तर गेली काही दिवसापासून कांद्याचे बाजारभाव हे गडगडलेले आहेत। शेतकऱ्यांना अवघा कांद्याला 7 ते 8 रुपये किलोला बाजारभाव मिळतो आणि कांदा पिकवण्यासाठी विचार केला तर 1 किलो कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः 15 ते 16 रुपये खर्च येतो। त्यात निसर्गाचा लहरीपणा असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। उत्पादन घटलं जातं आणि दुसरीकडे जर उत्पादन चांगलं निघलं तर त्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात पाहायला मिळते। गेली आपण मागच्या 5-6 महिन्यांचा विचार केला किंवा मागील वर्षीचा जर विचार केला तर कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 वर्षापूर्वी कांद्याला साधारणतः 30 ते 40 रुपये किलोला बाजारभाव मिळाला। त्यामुळे मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कांदा हा खर्च वखरीत साठवून ठेवला। मात्र शेवटपर्यंत या कांद्याचे बाजारभाव वाढलेच नाही। कांदा अवघा शेतकऱ्यांना 10 ते 12 रुपये किलोने विकावा लागला। त्यात मोठ्या प्रमाणात कांदा सडून खराब झाला, मागील वर्षी नुकसान झालं आणि त्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात यावर्षी तरी बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली। त्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। कांद्याचं बियाणं असेल ते काही रोपे असेल ती खराब झाली, त्यात पुन्हा विकत बियाणे घेऊन शेतकऱ्यांना शेतात टाकावं लागलं आणि त्यानंतर मोठ्या मेहनतीने खर्च केलेला आज त्या कांद्याला अवघा 7 ते 8 रुपये बाजारभाव मिळतो। त्यामुळे केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी रोष पाहायला मिळतो। नाशिक जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आंदोलन पुण्याच्या मनसरमध्ये त्यांनी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे या महामोर्चाकडे सुद्धा लक्ष लागून राहिलं असेल। कशा पद्धतीने या संदर्भातली दखल आता सरकार घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद हेमंत आपण दिलेल्या माहितीसाठी।